जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचे अपडेट आपण घेऊन आलेलो आहे। मुंबई दिनांक बघू शकता 4/12/2024। विषय प्रशिक्षण सत्र 2024। नवप्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष यांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात येणाऱ्या 9 महिन्याचे मूलभूत प्रशिक्षण देण्याबाबत अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांच्याकडून हे पत्र जाहीर झालेलं आहे। आणि बघा, खालील नमूद पोलीस घटकातील 22-23 त्यापूर्वी पोलीस शिपाई भरतीमध्ये पोलीस शिपाईपदी नियुक्त झालेल्या 607 नवप्रविष्ट पोलीस शिपाई पुरुष यांना एकूण 9 महिन्याचे मूलभूत प्रशिक्षण दिनांक 12/12/2024 पासून पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोड येथे सुरू करण्यात येत आहे। तरी खालील नमूद घटक प्रमुखांनी त्यांचे आस्थापनेवरील नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांना दिनांक 11/12/2024 रोजी 16 वाजेपर्यंत पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोड येथे पोहोचतील अशा बेताने पाठविण्याची व्यवस्था करावी। नवप्रविष्ट पोलीस शिपाई यांचे पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नियत वाटपाबाबतचे विवरणपत्र खालीलप्रमाणे असणार आहे। तर पहा, बृहन्मुंबई जे मागच्या वर्षी भरती झालेले होते त्यातले 120 विद्यार्थी, ठाणे शहर 238, नवी मुंबई 13, मीरा भाईंदर 1, पुणे शहर 55, पिंपरी चिंचवड 8, सोलापूर शहर 2, नाशिक शहर 18, छत्रपती संभाजीनगर 3, अमरावती शहर 2, नागपूर शहर 10, पालघर 10, रायगड 92, त्यानंतर बघा रत्नागिरी 30 आणि सिंधुदुर्ग 5 असे एकूण 607 उमेदवार हे पोलीस प्रशिक्षण केंद्र कुठे तर मरोड येथे पाठवण्यात येणार आहे। त्यानंतर दुसरं प्रशिक्षण केंद्र बघूया, ते आहे सोलापूर। आणि सोलापूरला बघा कोणत्या कोणत्या घटकातील विद्यार्थी किती पाठवण्यात येणार आहे। तर कोल्हापूर 1, पुणे ग्रामीण 245, सातारा 7, नाशिक ग्रामीण 2, धुळे 4, नंदुरबार 2, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण 5, जालना 5, बीड 6, धाराशिव 9, नांदेड 6, लातूर 2, परभणी 9, अमरावती ग्रामीण 18, वाशिम 7, त्यानंतर बघा बुलढाणा 5, नागपूर ग्रामीण 1, गडचिरोली 51 आणि हे 7 असे एकूण 404 हे सोलापूरला पाठवण्यात येणार आहे। आणि हे यांचं जे नवीन सत्र सुरू होणार आहे 12/12/2024 पासून, ठीक आहे। यांचे 9 महिन्याचे मूलभूत ट्रेनिंग पोलीस शिपाई या पदाचे सुरू होत आहे। तर जेवढे पण विद्यार्थ्यांचे ट्रेनिंग सुरू होणार आहे त्यांना सर्वांना आपल्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा।